Hello friends, myself Jayashree Borse. In previous video lecture, we learn the topic factorial notation. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंच असेल. फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ नॅचरल नंबर्स 1 to n. म्हणजे आपल्याला जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल फॅक्टोरियल नोटेशनमध्ये तर ती आपण प्रॉडक्टपासून स्टार्ट करतो. म्हणजे जी व्हॅल्यू असेल तीच राईट करून मल्टिप्लिकेशन हे डिसेंडिंग ऑर्डरला राईट करून म्हणजे अप टू 1 पर्यंत त्याचं मल्टिप्लिकेशन हे राईट करायचं आहे आणि तो प्रॉडक्ट तुम्हाला सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट आपण आता बघणार आहोत परमिटेशन. डेफिनेशन ऑफ परमिटेशन. अ परमिटेशन इज an arrangement in a definite order of a number of objects taken some or all at a time. परमिटेशन म्हणजेच काय? अरेंजमेंट. कसली अरेंजमेंट? जे नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील त्यांची जी डेफायनाइट ऑर्डर असेल त्याच्यामधली अरेंजमेंट म्हणजेच परमिटेशन. आणि त्याचं नोटेशन आहे या प्रकारे. बघूया एन आणि आर काय आहे. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट परमिटेशन ऑफ आर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट chosen from a given collection of n distinct object is denoted by. हा तुमचा कॅपिटल पी आहे आणि त्याच्या रेसला स्मॉल एन आणि बेसला आहे आर. नेक्स्ट त्याला आपण या प्रकारे डिनोट करू शकतो. एन हा त्याच्या मल्टिप्लायला आहे, पी कॅपिटल आहे, बेसला आहे आर, और पी इन ब्रॅकेट एन कॉमा आर. हा एन काय आहे तुमचा? कलेक्शन ऑफ एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट अँड आर काय आहे? डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे जे कलेक्शन जे तुमचं कलेक्शन आहे ऑब्जेक्टचं, डिस्टिंक्ट ऑब्जेक्टचं, त्याच्यामधले जे डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहेत ते चूज करायचे आहेत आणि त्याचं नोटेशन या प्रकारे आहे. म्हणजेच नंबर ऑफ डिस्टिंक्ट परम्युटेशन ऑफ आर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट chosen from a given collection of n distinct object is denoted by this. फॉर एक्झाम्पल आपण परमिटेशनचं एक एक्झाम्पल बघूया ज्याच्याने कन्सेप्ट क्लिअर होईल. परमिटेशन म्हणजेच काय असतं? अरेंजमेंट. परमिटेशन व्हेन ऑल ऑब्जेक्ट आर डिस्टिंक्ट. आपण परमिटेशन बघणार आहे ज्याच्यात ऑब्जेक्ट हे काय असणार आहेत? डिस्टिंक्ट, वेगळे. If we want to place 3 persons on 3 chairs in a row, in how many ways can be obtained the seating arrangement? बघा, अरेंजमेंट परमिटेशन म्हणजेच काय? अरेंजमेंट आपल्याला फाइंड करायची असते. 3 पर्सन घेतले आपण आणि त्यांना आपण अशा प्लेसमध्ये उभं केलं, म्हणजे रोमध्ये उभं केलं 3 चेअर्समध्ये, आणि त्याचे पॉसिबल हाऊ मेनी वेज, त्यांच्या किती पॉसिबिलिटीज म्हणजे किती वेज आहेत सिटिंगच्या. म्हणजे 3 पर्सन आपण घेतले 3 चेअरमध्ये आणि त्यांना रोमध्ये स्टँड करून आपण त्यांच्या किती प्रकारे सिटिंग अरेंजमेंट करू शकतो हे आपण परमिटेशनने फाइंड करणार आहोत. सपोज द 3 सीट आर नंबर्ड 1 2 3. जे 3 पर्सनचे जे 3 सीट आहेत त्यांना नंबर दिले आहेत 1 2 3 अँड 3 पर्सन्स आर नेम ए बी सी. म्हणजे जे 3 पर्सन आहेत त्यांना आपण नेम दिला आहे ए बी सी आणि नंबर काय आहेत? 1 2 3. वी कॅन फिल द फर्स्ट चेअर इन अ वेज हॅव्हिंग डन. वी कॅन फिल सेकंड चेअर विथ एनी ऑफ द रिमेनिंग 2 people hence in a way. The third chair in then filled in a unique way as there is only 1 person left. Thus the total number of sitting arrangement are 3 into 2 into 1. That means it is the factorial notation. हा कशाचा प्रोडक्ट आहे तुमचं? मल्टिप्लिकेशन 3 फॅक्टोरियल अँड दिस इक्वल टू 6. म्हणजे 6 अरेंजमेंट आपण तिथं करू शकतो. जे 3 पर्सन आहेत 3 चेअर्सवर त्यांची जी सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांचे 6 वेज आहेत, सिटिंगचे 6 वेज आहेत. फॉर एक्झाम्पल हे बघा,
3 पर्सनचे नेम आहेत ABC, त्यांना नंबर आहेत 1 2 3. मग त्यांचा एक वे येईल सिटिंगचा, एक अरेंजमेंट कशी येईल, A फर्स्ट नंबरला असेल, B सेकंडला आणि C थर्डला. आपण एचा नंबर या 1च राहू देऊ आणि यांचे जे नंबर आहेत ते अल्टरनेट करू. Bच्या ठिकाणी Cला सीट करणार आणि Cच्या ठिकाणी Bला. म्हणजे हा एक वे झाला आणि हा सेकंड वे झाला सिटिंगचा. नेक्स्ट आपण घेतला B फर्स्ट नंबरला घेतला, A सेकंडला अँड C थर्ड नंबरला घेतला. B आपण तोच राहू देणार आणि यांची सिटिंग अरेंजमेंट करणार, चेंज करणार अल्टरनेट. Aच्या ठिकाणी C, Cच्या ठिकाणी A. म्हणजे हे थर्ड वे झाला, हा फोर्थ वे झाला. नेक्स्ट आपण C फर्स्ट नंबरला घेणार, B सेकंड नंबरला अँड A फर्स्ट नंबरला. नेक्स्ट 6 वे आहे त्याचा, याचं अल्टरनेट करणार, A सेकंड नंबरला आणि B थर्ड नंबरला. म्हणजेच हा 5th वे झाला आणि हा 6 वे झाला. म्हणजे टोटल 6 वे झाले सिटिंग अरेंजमेंट. किती वेज झाले? 6 वेज. जे 3 पर्सन होते ABC, ज्यांचे नंबर होते 1 2 3 फर्स्ट वेला, त्यांना नंबर केला आपण. त्यांची अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट आहे, तिचे किती वेज आहेत हे आपल्याला परमिटेशनमध्ये आपण फाइंड करतो आणि त्यांना 6 वेजमध्ये आपण अरेंज करू शकतो सिटिंगला. हे बघा, दिस कॅन बी चेक बाय लिसनिंग देम ॲज फॉलोज. जसं मी तुम्हाला त्यांची सिटिंग अरेंजमेंट दाखवली तीच इथं राईट केलेली आहे. एक्सटेंडिंग दिस रिझल्ट फॉर n person to be placed in n chairs in a row, we get n factorial ways of a arrangement. The formula for permutation when all objects are distinct in bracket r less than or equal to n. हा फॉर्म्युला आहे परम्युटेशनचा, जेव्हा ऑल ऑब्जेक्ट काय असतील तुमचे डिस्टिंक्ट असतील आणि r हा लेस दॅन ऑर इक्वल टू काय असेल, n असेल. फॉर्म्युला आहे तुमचा परम्युटेशनचा n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल फॉर केव्हा ऑल ऑब्जेक्ट्स आर डिस्टिंक्ट, दॅट इज r लेस दॅन ऑर इक्वल टू n. अँड व्हेन ऑब्जेक्ट जर सेम असतील, n इज इक्वल टू r असेल तर rच्या ठिकाणी तुम्ही n पुट करायचा आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय येईल, rच्या ठिकाणी n पुट केल्यावर n फॅक्टोरियल n मायनस rच्या ठिकाणी n पुट करायचा आहे, n मायनस n फॅक्टोरियल, म्हणजे तो काय होणार तुमचा 0 फॅक्टोरियल. अँड 0 फॅक्टोरियल इज ऑलवेज 1. आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आहे, नोटमध्ये बघून घेणार. n फॅक्टोरियल अपॉन 1 दॅट इज n फॅक्टोरियल. व्हेन n इज इक्वल टू r असेल तर तुमचा परम्युटेशनचा फॉर्म्युला काय असणार आहे, n फॅक्टोरियल. आता आपण बघूया एक्झाम्पल. Find the value of this. We know that formula of permutation, we know that is equal to n factorial upon n minus r factorial for r less than or equal to n. आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड करायची आहे, इथं n ची व्हॅल्यू काय आहे 5, r ची काय आहे 2. मग n च्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. n काय आहे आपला 5, दॅट इज 5 फॅक्टोरियल अपॉन n काय आहे 5, r काय आहे तुमचा 2. 5 मायनस 2 फॅक्टोरियल is equal to 5 फॅक्टोरियल अपॉन 5 minus 2, 3 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल आपण कसं फाइंड केलं आहे प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. ज्याचं फॅक्टोरियल, ज्या व्हॅल्यूचं फॅक्टोरियल आपल्याला फाइंड करायचं असेल
त्याच व्हॅल्यूपासून त्याचं मल्टिप्लिकेशन स्टार्ट करायचं आहे. 5 × 4 × 3 × 2 × 1 अपॉन 3 फॅक्टोरियल. 3 पासून स्टार्ट करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 3 × 2 × 1. मग आता हे मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट काय येणार आहे तुमचा? 5 4 जा 20, 23 जा 60, 60 × 2 120 अपॉन 3 × 2 6. 6 1 जा 6 and 6 2 जा 12, that is 20. व्हॅल्यू काय आली आहे तुमची? 20. इझी आहे, फक्त परम्युटेशनचा फॉर्म्युला राईट करायचा आहे आणि त्याच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. वी नो दॅट द फॉर्म्युला राईट करायचा आहे. वी नो दॅट फॉर्म्युला n factorial upon n minus r factorial for r less than or equal to n. आता आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड करायची आहे? 6. n ची व्हॅल्यू इथं काय आहे? 8. r ची व्हॅल्यू काय आहे? 6. देन पुट दिस व्हॅल्यू इन फॉर्म्युला. n ची व्हॅल्यू 8 आहे. 8 फॅक्टोरियल राईट केलं. देन नेक्स्ट n इज 8 मायनस r ची व्हॅल्यू काय आहे? 6 फॅक्टोरियल. देन इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल अपॉन 8 मायनस 6 इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल. आता याचं फॅक्टोरियल आपल्याला फाइंड करायचं आहे, पण अपॉनला काय आहे? 2 फॅक्टोरियल, म्हणजे याचा प्रॉडक्ट आपला 2 फॅक्टोरियलपर्यंत जाऊ शकतो. मग आपण राईट करणार 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 फॅक्टोरियल. 2 × 1 राईट केलं असतं, पण आपण का नाही केलं? बिकॉज अपॉनला काय आहे? 2 फॅक्टोरियल, म्हणजे या दोघी टर्म तुमच्या कॅन्सल होतील आणि आपलं जे टर्म आहे ती इझी होईल सॉल्व करण्यासाठी. कॅन्सलेशन झालं म्हणजे 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल हे कॅन्सल होणार. टर्म तुमची असणार आहे 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3. आणि हा प्रॉडक्ट सॉल्व केला, हे मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं तर तुमची व्हॅल्यू येणार आहे 20,160. आपली व्हॅल्यू आलेली आहे 20,160. या प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. परम्युटेशनचे सिंपल आहे. फॉर्म्युला राईट करायचा आन्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. नेक्स्ट तुम्ही सॉल्व करायचं आहे फाइंड द व्हॅल्यू फर्स्ट अँड सेकंड. यांच्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड करायच्या आहेत. आता बघूया आपण थेरी एक्झाम्पल. आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल बघितले, आता थेरी एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल इज हाऊ मेनी डिफरंट वेज आर देअर टू अरेंज लेटर्स ऑफ द वर्ड वर्ल्ड. WORLD वर्ल्ड, म्हणजेच जो वर्ड आहे WORLD वर्ल्ड, याला आपण किती डिफरंट वेजने अरेंज करू शकतो. तर बघूया आपण. द वर्ड, कोणता वर्ड आहे आपला? WORLD
याच्यामध्ये किती लेटर आहेत तुमचे? द वर्ल्ड हॅज 5 लेटर्स. कोणते लेटर्स आहेत ते? W, O, R, L, D. This can be arranged among themselves is, म्हणजे बघा जो वर्ड आहे त्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत? 5 लेटर्स. WORLD 1 2 3 4 5. मग त्यांना आपण अरेंज कसं करू शकतो? म्हणजे नंबर्स किती आहेत वर्ल्ड या वर्डमध्ये? 5. आणि ते डिस्टिंक्ट आहेत किती टाईपमध्ये? 5. म्हणजे WORLD हे कसे आहेत? डिस्टिंक्ट आहेत. R पण डिस्टिंक्ट आहे, N पण डिस्टिंक्ट आहे. मग ते आपण फक्त राईट करून घेतलं 5 परमिटेशनच्या नोटेशनमध्ये. आणि आता आपल्याला ते किती वेजने अरेंज करता येतील हे फाइंड करायचं आहे. मग आता फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे परमिटेशनचा. जेव्हा N आणि R हा सेम असेल, वी नो दॅट N आणि R हा तुमचा सेम आहे, तेव्हा फॉर्म्युला कोणता अप्लाय करतो आपण? दिस इक्वल टू N फॅक्टोरियल. व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजेच काय येणार ते? N काय आहे? 5 फॅक्टोरियल. मग 5 फॅक्टोरियल हा कसा फाइंड करणार आपण? प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फाइंड केलेले आहेत असे एक्झाम्पल. याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्याच व्हॅल्यूपासून त्याचं मल्टिप्लिकेशन डिसेंडिंग ऑर्डरला अप टू 1 पर्यंत राईट करायचं आहे. काय येणार आहे हे? 5 × 4 20 × 3 60 60 × 2 120 120. There is a 120 ways can be arranged this word world. म्हणजेच therefore the letters of word, कोणता वर्ड आहे? वर्ल्ड, can be arranged 100 different ways. म्हणजे जो वर्ड आहे वर्ल्ड, आपण त्याला 120 वेजने, डिफरंट वेजने अरेंज करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी फॉर्म फ्रॉम डिजिट 2 4 5 6 7 इफ नो डिजिट इज रिपीटेड. म्हणजे बघा आपल्याला डिजिट दिलेले आहेत 2 4 5 6 7 आणि या डिजिटपासून आपण किती 3 डिजिट नंबर फॉर्म करू शकतो आणि त्याच्यामध्ये डिजिट हा रिपीट नाही झाला पाहिजे. तर बघूया आपण आन्सर बघूया. एव्हरी अरेंजमेंट of digit gives different number. म्हणजे जी प्रत्येक अरेंजमेंट असेल डिजिटची त्याच्यात डिफरंट नंबर असतील
म्हणजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की नो डिजिट इज रिपीटेड, म्हणजे नंबरमध्ये डिजिट हा रिपीट नाही झाला पाहिजे. आणि आपल्याला याचे किती असे 3 डिजिट नंबर फाइंड करता येतील, किती वेजने फाइंड करता येतील. तर बघूया आपण. 3 डिजिट नंबर, 3 डिजिट विचारला आहे म्हणून आपण 3 डिजिट नंबर can be formed from digit 2, 4, 5, 6, 7. आपल्याला एक्झाम्पलमध्ये 3 डिजिट नंबर फॉर्म करायला लावलेले आहेत. कोणत्या डिजिटपासून? 2, 4, 5, 6, 7. मग ते कोणत्या प्रकार किती वेज येतील त्याचे? 5 आहेत. नंबर किती आहेत, डिजिट किती आहेत तुमचे? नंबर ऑफ 5, 2, 4, 5, 6, 7, 1, 2, 3, 4, 5. आणि किती डिजिट सांगितलेले आहे तुम्हाला? 3 डिजिट म्हटलं, 3 डिजिट नंबर सांगितलेला आहे म्हणून आपण आरच्या ठिकाणी काय राईट करणार? 3. आणि आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते. वी नो दॅट फॉर्म्युला ऑफ परम्युटेशन n factorial upon n minus r factorial for r less than or equal to n. बघा, r हा आपला लेस दॅन or equal to n. r इथं काय आहे? 3 आणि n काय आहे? 5. n काय आहे? 5. 5 फॅक्टोरियल अपॉन 5 मायनस r काय आहे? 3. 5 मायनस 3 फॅक्टोरियल काय येणार? हे 5 फॅक्टोरियल अपॉन 5 मायनस 3 2 फॅक्टोरियल. याला कसं राईट करणार आपण? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल अपॉनला काय आहे? 2 फॅक्टोरियलपर्यंतच मग आपण त्याचा प्रॉडक्ट राईट केलेला आहे. 2 फॅक्टोरियल गेट कॅन्सल अँड देन रिमेनिंग टर्म 5 इंटू 4 इंटू 3. 5 4 जा 20, 20 इंटू 3 60. दॅट मीन्स 63 डिजिट नंबर आपण फॉर्म करू शकतो फ्रॉम डिजिट 2, 4, 5, 6, 7. जे डिजिट होते आपले 2, 4, 5, 6, 7 त्यांच्यापासून आपण 3 डिजिट नंबर किती फॉर्म करू शकतो? 60. हे बघा, हेच मेन आहे. नंबर किती होते तुमचे? डिजिट किती होते? 2, 4, 5, 6, 7. 5 होते. नंबर डिजिट किती होते तुमचे? नंबर ऑफ डिजिट 5 होते. आणि तुम्हाला किती डिजिट नंबर सांगितलेला होता? 3 डिजिट. म्हणून आरच्या ठिकाणी काय राईट केलं आपण? 3. आणि टोटल डिजिट किती होते तुमचे? 5. आणि याचीच व्हॅल्यू आपण फाइंड केली, ती आली तुमची फॉर्म्युला पुट करून 60. म्हणजे 3 डिजिट नंबर आपण फॉर्म करू शकतो फ्रॉम डिजिट 2, 4, 5, 6, 7. नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ मेनी नंबर्स कॅन बी फॉर्म विथ अ डिजिट 3, 4, 6, 7, 8 टेकन ऑल ॲट अ टाईम. आता आपल्याला डिजिट दिलेले आहेत 3, 4, 6, 7, 8 आणि विचारलेलं आहे हाऊ मेनी नंबर्स कॅन बी फॉर्म, म्हणजे या डिजिटपासून आपण किती नंबर्स हे फॉर्म करू शकतो. आणि आपल्याला एक वर्ड दिलं आहे टेकन ऑल ॲट अ टाईम. आणि हे ऑल हे ॲट अ टाईम घ्यायचे आहेत. म्हणजेच प्रिवियस एक्झाम्पल बघितलं आपल्याला, तिथं 3 डिजिट नंबर सांगितलेलं होतं आणि इथं काय म्हटलेलं आहे? टेकन ऑल ॲट अ टाईम. म्हणजे बघूया, द किती डिजिट आहे? 1, 2, 3, 4, 5. द 5 डिजिट can be arranged in, हे बघा इथं आपण n हा राईट करतो. n किती आहेत म्हणजे टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे तुमचे? 5.
आणि काय म्हटलेलं आहे आपल्याला इथं काही असं म्हटलेलं नाही आहे की 3 डिजिट नंबर किंवा 2 डिजिट नंबर. जर 2 डिजिट नंबर म्हटलेलं असतं तर आपण आरच्या ठिकाणी 2 राईट केलं असतं. पण इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, टेकन ऑल ॲट अ टाईम. दॅट मीन्स हे टोटल किती आहेत, ऑल किती आहेत हे 5. देन आरच्या ठिकाणी आपण 5 राईट करणार आणि याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. आता वी नो दॅट एन आणि आर हा तुमचा सेम आहे. फॉर्म्युला कोणता येणार तुमचा, एन फॅक्टोरियलचा. यांची व्हॅल्यू काय आहे 5. फॅक्टोरियल. याला कसं सॉल्व करणार, त्याच व्हॅल्यूपासून स्टार्ट करणार. 5 आहे, 5 पासून त्याचं मल्टिप्लिकेशन स्टार्ट करणार. 3 × 2 × 1 आणि हे काही येणार आहे 5 4 जा 20, 23 3 जा 60, 60 × 2 120. म्हणजे 120 नंबर्स हे आपण फॉर्म करू शकतो फ्रॉम डिजिट 3 4 6 7 8. या प्रकारे एक्झाम्पल हे सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट आहे परमिटेशन व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. आपण प्रिव्हियस परमिटेशनमध्ये बघितलं, तिथं ऑब्जेक्ट हे डिस्टिंक्ट होते. आता आपण परमिटेशन हे बघणार आहेत व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. प्रिव्हियसमध्ये डिस्टिंक्ट होते, आता इथं आयडेंटिकल असणार आहेत. त्याच्यावरचं आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे फाइंड द नंबर ऑफ परमिटेशन ऑफ द लेटर्स ऑफ द वर्ड UBU and TU. हा जो वर्ड आहे त्याचं आपल्याला नंबर ऑफ परमिटेशन फाइंड करायचे आहेत. म्हणजे त्याला किती प्रकारे आपल्याला अरेंज करता येईल ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये यू हा किती टाइम रिपीटेड झालेला आहे, 1 2 and 3. बघा आन्सर, द वर्ड UBU and TU कन्सिस्ट ऑफ 6 लेटर. ह्या वर्डमध्ये किती लेटर्स आहेत, 6 लेटर आहेत. इन विच लेटर यू, जसं मी तुम्हाला सांगितलं यू हा किती वेळेस रिपीटेड झालेला आहे, इन विच लेटर यू इज रिपीटेड 3 टाइम्स, 1 2 3. देअरफॉर द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ द लेटर ऑफ द वर्ड इज, या प्रकारे बघा 6p3. म्हणजे टोटल नंबर ऑफ वर्ड किती आहेत, सॉरी लेटर किती आहेत, 6. 1 2 3 4 5 6. या वर्डमध्ये लेटर किती आहेत तुमचे, नंबर ऑफ लेटर 6. मग आपण एनची व्हॅल्यू काय राईट करणार, 6. आणि रिपीटेड किती टाइम झालेले आहेत ते यू 3 टाइम रिपीटेड झालेले आहेत. मग आरची व्हॅल्यू तुमची काय येणार आहे, 3 येणार आहे. प्रिव्हियस याच्यामध्ये आर हा डिस्टिंक्ट होता, इथं काय आहे आयडेंटिकल आहे. म्हणजे जे रिपीटेड झालेले आहेत तर ते यू किती रिपीटेड झालेले आहे तुमचे 3 टाइम्स. देन आरच्या ठिकाणी 3 पुट करायचं आहे. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. मग एनची व्हॅल्यू ही तुमची 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस आर काय आहे 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 मायनस 3 काय येणार आहे तुमचा 3. 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल आपण राईट करणार, आपण फाइंड केलेलेच आहेत हे. 6 पासून त्याचा प्रॉडक्ट स्टार्ट करायचा आहे, 6 फॅक्टोरियल फाइंड करायचं आहे. म्हणून 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल का पुढे आपण राईट का नाही केलं, 3 × 2 × 1 1पर्यंत का नाही केलं राईट, बिकॉज अपॉनची टर्म त्याची काय आहे 3 फॅक्टोरियल. म्हणून आपण 3 फॅक्टोरियलपर्यंत त्याला राईट केलं, ज्याच्याने आपली जी टर्म आहे ती इझिली सॉल्व्ह होईल. 3 फॅक्टोरियल कॅन्सल होणार आहे इथे. आणि रिमेनिंग टर्म आपली कोणती असणार आहे, 6 × 5 × 4. आणि हे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 120. देन 120 ही त्याची व्हॅल्यू आहे. या प्रकारे परमिटेशनचे एक्झाम्पल आपले झालेले आहेत. थेरी पण आपण बघितलेले आहेत, न्यूमरिकल पण बघितलेले आहेत. आणि नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे.
फाइंड द नंबर ऑफ परमिटेशन ऑफ द लेटर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड. दिस दिव्या अँड रिप्रेझेंट. हे बघा, हे डिस्टिंक्टचं एक्झाम्पल आहे आणि हे आयडेंटिकलचं आहे. किती आहेत इथं ओरली मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. इथं किती लेटर्स आहेत दिव्या या वर्डमध्ये? 5. आणि याचं परमिटेशन तुम्हाला फाइंड करायचं आहे. हे डिस्टिंक्ट परमिटेशनचं वेन ऑब्जेक्ट आर डिस्टिंक्टचं एक्झाम्पल आहे. आणि रिप्रेझेंट हे ऑब्जेक्ट हे आयडेंटिकल आहेत. म्हणजेच याच्यामध्ये आर हा किती टाईम रिपीट झालेला आहे? 1, 2 आयडेंटिकलमध्ये. आयडेंटिकलचं हे एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्व करायचं आहे. अशा प्रकारे आपला परमिटेशन हा टॉपिक इथे संपलेला आहे. थँक्यू.